नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. शाकंभरी नवरात्र हे देवी शाकंभरीचे 9 दिवसांचे व्रत आहे. देवी शाकंभरी ही अन्नपूर्णा, वनदुर्गा आणि आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. या नवरात्रात देवीने भक्तांना भूक, दुष्काळ आणि संकटातून वाचवण्यासाठी शाक म्हणजे भाज्या, फळे, कंदमुळे यांचा वर्षाव केला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाकंभरी नवरात्र कधीपासून आहे, तसेच या नवरात्र करण्याचे काय फायदे आहेत, मंत्र कोणते म्हणावेत, तसेच कुलदेवीची कोणती सेवा करावी, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 28 डिसेंबरपासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे आणि हे पौष महिन्यामध्ये नवरात्र येते. काही ठिकाणी 7 दिवस तर काही ठिकाणी 9 दिवस हे नवरात्र साजरे केले जाते. शाकंभरी देवी ही आदिशक्तीचा अवतार आहे. ही माता अन्नधान्य, भाजीपाला, फळे देणारी आहे, म्हणून तिला शाकंभरी देवी असे म्हणतात. शेतकरी आणि गृहस्थ संसार करणाऱ्यांची ही देवी आहे. तसेच संकटावेळी अन्न देऊन रक्षण करणारी माता आहे. शाकंभरी नवरात्र घटस्थापना करण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तांब्याच्या कलशात पाणी, सुपारी, नाणे आणि आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवावा. देवी शाकंभरीचा मंत्र म्हणावा आणि घटाला हळद, कुंकू, फुले, अक्षता व्हाव्यात. दिवा लावून शाकंभरी देवीची आरती म्हणावी. या नवरात्रात भाज्या, उसळ, कडधान्य तसेच विविध कोणत्याही भाज्या यांचा नैवेद्य दाखवला जातो. या काळात मांसाहार वर्ज्य मानला जातो. शाकंभरी नवरात्रात आपल्या कुलदेवतेची सेवा केल्याने फार पुण्य लाभते. ओम ए ह्रीं क्लीं शाकंभरी देवे नमः हा मंत्र किमान 108 वेळा जप करावा. हे नवरात्र केल्यास घरात अन्नधान्य कमतरता दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि कुटुंबात सुख शांती लाभते, आरोग्य सुधारते आणि शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.